नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी अतिशय महत्त्वाचे गणिताचे कॅल्क्युलेशनचे बेरीज वजाबाकी कशी करायची, त्याच्यामध्ये मायनस प्लस असाल तर प्रॉब्लेम येतो. त्याचप्रमाणे गुणाकार पण करणार आहे, बेरीज वजाबाकी पण करणार. काही तर वजाबाकीच्या संख्या असतील तर तेव्हा कसं करायचं ते पाहू. आता मी ते बेरीजचे काही उदाहरणं होते मी आधीच सॉल्व केले. 4 मध्ये 5 मिळवले, 9 तुम्हाला येते. ठीक आहे, 4 आणि 6 10 होतात, 3 आणि 7 10 होतात, 2 आणि 7 9 होतात, 3 अधिक 8 11 होतात, 2 अधिक 9 11 होतात. हे आपल्याला येते. त्यात पण आपल्याला जर वजाबाकी करताना आपण 8 मधून 4 वजा केले तर उत्तर येऊन जाते, ठीक नाही 4. पण 4 मधून 5 वजा करायचे, जर छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायची तर मग काय करायचं? छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायची असेल तर आपण काय करायचं? मोठ्या वजाबाकी असेल, 1 प्लस 1 मायनस असेल तर वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची, 1 उत्तर येईल. वजाबाकीचे चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. 4 मधून 6 जात नाही म्हणून आपण 6 मधून 4 वजा केले, उत्तर येते 2. वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर येणार वजाबाकी. 3 मधून 7 जात नाही म्हणून 7 मधून 3 वजा केले, 4 आले. वजाबाकीची संख्या मोठी असल्यामुळे वजाबाकी करायची. लक्षात ठेवा, वजाबाकीमध्ये जेव्हा पण वजाबाकीची संख्या मोठी असते तेव्हा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि लिहिताना पण इथं चिन्ह द्यायचं वजाबाकीचं. 2 मधून 7 जात नाही म्हणून 7 मधून 2 वजा केले, 5 उत्तर आलं. उत्तर येणार वजाबाकी. त्याचप्रमाणे 3 मधून 8 जात नाही तर 8 मधून 3 वजा केले, उत्तर येते 5. वजाबाकीची संख्या मोठी असल्यामुळे वजाबाकी मध्ये उत्तर. आणि त्या 9 मधून 2 गेले 7, वजा 7 उत्तर. आता जर संख्या दोन्ही वजाबाकीची असते, वजा 2 वजा 3, मग काय करायचं? नंतर काय करायचं? असं असलं तर त्या दोघांची बेरीज करायची. 2 आणि 3 5, पण इथं वजाबाकीचे 5 येणार. हा, इथे गुणाकार पण मी घेतले. गुणाकारामध्ये आणि इथे काय फरक आहे ते लक्षात राहू द्या. ठीक आहे, आणि याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचं हे प्लस मायनसचे जे पण कन्सेप्ट असतील ते परफेक्ट होतील. ह्या दोघांना वजाबाकी करायची, हे दोन्ही वजाबाकीचे आहेत, बेरीज होईल पण उत्तर वजाबाकीमध्येच येणार. दोन्ही वजा वजा असेल तर बेरीज होती त्यांची. 9 आणि 3 आणि 6 9, 4 आणि 5 9, 2 आणि 6 8, 8 आणि 7 15. तेवढंच लक्षात ठेवा की दोन्ही वजाबाकी असलं तर उत्तर वजाबाकीमध्ये येणार. त्याचप्रमाणे आता इथे आपण हा प्रश्न घेऊ. पहा, पहिली संख्या वजाबाकीची आहे, दुसरी संख्या अधिकची आहे, तर मग काय करायचं? इथे मी जास्त प्रश्न घेतले, ठीक आहे, आणि हे सोडवायचं. पहा, कधी दुसरी संख्या मोठी आहे तर दुसरी संख्या कुठे लहान आहे, दुसरी संख्या लहान आहे. इथं आपल्या सविस्तरपणे आपला अभ्यास होऊन जाईल. पहा, 1 मायनस 1 प्लस असेल तर 1 वजा 1 बेरीज असेल तर वजाबाकी करायची. मोठी संख्येतून छोटी संख्या वजा करायची. मोठी संख्या कोणती आहे? 7. 7 मधून 3 वजा केले, उत्तर येते 4. आता प्लसची संख्या मोठी आहे का मायनसची? प्लस वाली संख्या मोठी आहे. इथे पण वजा 9 आणि 13. 1 मायनस आहे, 1 प्लस आहे, तर वजाबाकी करायची. वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. 13 मधून 9 गेले, उत्तर येते 4. प्लसची संख्या असल्यामुळे प्लस मध्ये उत्तर आलं. त्यानंतर इथे जरी प्लस दिसत असेल तर आपल्याला प्लस करायचं नाही, बेरीज नाही करायची. इथेच आपण चुकतो, लक्षात ठेवा. वजाबाकी अधिक बेरीज 2 मधून 4 जात नाही. सॉरी, 1 मायनस 1 प्लस असेल तर वजाबाकी होती. 1 मायनस 1 प्लस असेल तर वजाबाकी होती. आता इथे जर पाहिलं, ठीक आहे, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली, 4 मधून 2 वजा केले, उत्तर येते 2. पण इथं वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर येते वजाबाकीमध्ये. इथं वजाबाकीची संख्या जास्त आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेतला आपण, ठीक आहे. 8 1 वजाचा 1 अधिकचा आहे. 1 वजाचा ही संख्या ही अधिकची आहे. पॉझिटिव्ह आहे, ही निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह. 1 प्लस 1 मायनस आहे. तर मग काय करायचं आपल्याला? मोठ्या संख्येतून म्हणजे 8 मधून 3 वजा करायचे. प्लस आहे दिसलं तर प्लस करायचं नाही, उत्तर येते 5. मोठी संख्या प्लसची आहे का मायनसची? मोठी संख्या मायनसची आहे म्हणून इथं मायनस मध्ये उत्तर येईल.
इथे पण 1 मायनस 1 प्लस आहे. 1 मायनस 1 प्लस असलं तर वजा बाकी होईल. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. 9 मधून 7 गेले, उत्तर आलं 2. प्लसचं येणार का मायनसचं इथं? मोठी संख्या प्लसची असल्यामुळे प्लस मध्ये उत्तर येणार. 1 मायनस 1 प्लस आहे. ठीक आहे, 1 मायनस 1 प्लस आहे. मग काय करायचं? छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायची. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. 6 मधून 2 वजा गेले 4. मोठी संख्या प्लसची आहे, तो उत्तर प्लस मध्ये. प्लसला लिहायची गरज नसते, एवढं लक्षात ठेवा. 9 मधून 4 गेले, 5 आले. 1 मायनस 1 प्लस आहे हे सर्व, तर 5 आले. मोठी संख्या मायनसची असल्यामुळे मायनस मध्ये आले. 12 मधून 8 गेले, 4 आले. मोठी संख्या मायनसची असल्यामुळे मायनस. 20 मधून 12 गेले, मोठी संख्येतून छोटी संख्या वजा करायची. 1 मायनस 1 प्लस असेल तर उत्तर येते 8. प्लसची संख्या जास्त असल्यामुळे प्लस मध्ये उत्तर. इथे पण आपल्याला 1 मधून 7 मधून 1 वजा केले, 6 आले. मोठी संख्या प्लस मध्ये येते, प्लस मध्ये. 4 मधून 1 गेला, उत्तर येते 3. इथे मोठी संख्या मायनसची असल्यामुळे उत्तर मायनस मध्ये. आता आपण काही गुणाकार पाहणार आहोत, प्लस आणि मायनस. हा अतिशय सोपा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करण्यासाठी मदत करा. चला तर आपण काय करू, 1 मायनस 1 प्लस आहे. ठीक आहे, 1 मायनस 1 प्लस आहे. ठीक आहे, पहिले ते काम करू. आपण गुणाकार असेल तर गुणाकार करायचा. 7 5 35, 18, 4 5 20, 2 गुणिले 0 0. पहिले साधा साधा गुणाकार करायचा, काही करायचं नाही. इथे पण तसंच करायचं. 4 5 20, 8 2 16, 4 त्रिक 12, 7 चोक 28. आता काय करायचं, जिथं 1 मायनस असेल ते मायनस राहते. 2 मायनस असलं तर प्लस. 1 मायनस आहे तर उत्तर मायनस मध्ये येते. इथे 2 मायनस आहे तर उत्तर प्लस मध्ये येते. प्लस लिहायची गरज नाही. इथे 1 मायनस असेल तर उत्तर मायनस मध्ये येते. आता इथे 0 आहे तर 0ला 0 आहे, प्लस मायनस लिहायची गरज नाही. इथे 1 मायनस आहे की नाही, इथे 1 मायनस आहे तर उत्तर मायनस मध्ये येते. दोन्ही प्लस आहे तर उत्तर प्लस मध्ये येणार. दोन्ही प्लस मध्ये आहे तर उत्तर प्लस मध्ये येणार. दोन्ही मायनस मध्ये आहे तरी उत्तर प्लस मध्ये येणार. प्लस मध्ये लिहायची गरज नाही. एकच मायनस आहे तर फक्त इथं मायनसचं चिन्ह लिहायचं, एवढंच लक्षात ठेवा. दोन्हीपैकी कुठे पण 1 मायनस असलं तर उत्तर मायनस मध्ये येते. इथे पण गुणाकार करा. 7 7 42, 32 आणि इथे 6. आता 0 असेल तर उत्तर 0च येते. मायनस नसते 0, प्लस पण नसते, मायनस नसते. 0ला 0च राहू द्या. -0 जरी लिहिलं तर 0 येणार उत्तर. 7 7 42, 2 मायनस आहे तर उत्तर प्लस मध्ये येते. प्लस लिहायची गरज नाही. 1 मायनस आहे, मायनस मध्ये येणार. 1 मायनस आहे, मायनस मध्ये उत्तर येणार. अशा प्रकारे आपण हे गणिताचे काही कन्सेप्ट होते ते आपण घेतले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.